Dear student, last lecture we have seen about light as a wave. Wave nature of light आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. लाईट प्रोपोगेट इन द फॉर्म ऑफ वेव्ज असतात आणि ते वेव्ज कसे आहेत. It propagates in vacuum also. Therefore, there is no necessity of material medium, that is, light waves are the electromagnetic waves or the non-mechanical waves आहे. तर त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची रेंज कशी पाहिली आपण. स्मॉलर ॲज वेल आहे. स्मॉलर म्हणजे 10⁻⁻15 आहेत आणि लार्जर दॅन किलोमीटर आहे. आणि याच्यामध्ये डिफरंट असे कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ्स ऑफ लाईट आणि सगळ्यात जास्त असतो व्हायलेट कलरला असतो आणि सगळ्यात कमी का असतो रेड कलरला असतो. म्हणजेच दिस इज द रेंज ऑफ व्हाईट लाईट. म्हणजेच व्हायलेट कलर हॅव्हिंग शॉर्टेड वेवलेंथ आणि रेड कलर हॅव्हिंग लॉंगेस्ट वेवलेंथ. वेवलेंथ लॉंगेस्ट म्हणजे काय होतं फ्रिक्वेन्सी स्मॉलर होती. अशा प्रकारे आपण मागल्या तासामध्ये पाहिलेला आहे, गेल्या तासामध्ये पाहिलेला आहे. आणि आपल्याला एक कलर्ड स्पेक्ट्रम मिळतो किंवा when white light passes through a transparent medium, then we get colored band. त्याला आपण रेनबो हे देखील नाव दिले. आता हायजेन्स थेअरी पाहत असताना त्याच्यामध्ये आपण प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. हायजेन्स थेअरी पाहताना प्रायमरी अँड सेकंडरी sources of light. Sources of light. आता याच्यामध्ये आपण जर प्रायमरी लाईट पाहू लागलो तर लार्ज नंबर ऑफ सोर्सेस ऑफ लाईट आहेत. आता लार्ज नंबर ऑफ सोर्सेस ऑफ लाईट पाहत असताना याच्यामध्ये दोन प्रकारे आपण पाहतो. जे स्वतःहून लाईट इमिट करतात आणि काही सोर्सेस ऑफ लाईट दुसऱ्या मार्फत इमिट करतात. म्हणजे असे दोन प्रकारचे आपल्याकडे सोर्सेस आहेत आणि ते कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 सोर्सेस ऑफ लाईट आहेत. त्यातला पहिला सोर्स आहे प्रायमरी सोर्स. पहिला कोणता आहे प्रायमरी. आता प्रायमरी सोर्स म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येतं लगेच की which emits light on its own accordance. स्वतःच लाईट इमिट करते. त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी सोर्स म्हणतो किंवा द सोर्स which emits light of their own accordance. स्वतःहून लाईट इमिट करते त्याला काय म्हणायचं ऑन देअर लाईट ऑफ देअर ओन अकॉर्डन्स इज कॉल्ड प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे मेन सोर्स ऑफ लाईट वी गेट लाईट फ्रॉम सन. सन इज द मेन सोर्स ऑफ लाईट आणि ते आपल्याला काय करतं स्वतःहून लाईट इमिट करतं. पण सनला आपण काय म्हणतो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणतो. आणि ड्यू टू हाय टेम्परेचर त्याच्यामध्ये काय होतं ड्यू टू हाय टेम्परेचर इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट. आता पहिलं काय सांगितलं पाहिजे का याच्यामध्ये आता बिकॉज ह्याचे कारण सांगत असताना आपल्याला सांगता येतं. पहिलं आहे ड्यू टू हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर म्हणल्यानंतर काय होतं स्वतः लाईट इमिट करतं. जसं
एखादा लोहा कुऱ्हाड तयार करते लोखंडाला गरम करतो त्यावेळेस अतिशय गरम झाल्यानंतर तो स्वतः इमिट करतो ड्यू टू हाय टेम्परेचर. त्यानंतर दुसरं कारण आपल्याला सांगता येतं देअर हाय प्रेशर किंवा हाय टेम्परेचर द इफेक्ट ऑफ करंट बिईंग पास्ड. दुसरं काय सांगता येतं देअर हाय टेम्परेचर. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये द इफेक्ट ऑफ करंट passed through टेम्परेचर आहे. आणि चौथं आहे केमिकल और न्यूक्लियर रिएक्शंस. ह्या चार कारणामुळे काय होतं लाईट स्वतःहून इमिट होते त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी सोर्स म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला काय म्हणता येतं एक्झाम्पल द सन आहे. त्याच्यानंतर द स्टार्स आहेत. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट्स हिटेड. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोहाराकडे किंवा सोनाराकडे सोनार दागिरी घडत असताना सोन्याला काय करतो लाल हुंद होईपर्यंत गरम करतो. म्हणजे ऑब्जेक्ट्स हिटेड टू हाय टेम्परेचर. त्याच्यामुळे काय होतं स्वतःहून लाईट इमिट करतात. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टीव्ही आहे ट्यूबलाईट आहे फ्लेम ऑफ इन ए काइन आणि फायर क्रॅकर्स न्यूक्लियर एनर्जी आर द जनरेटर्स ऑफ काय तर प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतं सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्स म्हणजे दुसऱ्याच्या लाईटचा उपयोग करून स्वतः लाईट इमिट करते त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणतो. डू नॉट प्रोड्यूस काय द सोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस लाईट of their own accordance. स्वतःच्या ह्याच्यावर काय करणार नाही तर लाईट इमिट करत नाही त्याला काय म्हणायचं सेकंडरी सोर्सेस म्हणायचं. ओन अकॉर्डन्स बट रिश्यू लाईट from some other source and either reflect होते it around is called secondary source of स्वतः लाईट इमिट करत नाही परंतु दुसऱ्याच्या लाईटचा उपयोग करून ते काय करते लाईट इमिट करते त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणतो. आणि ह्या सेकंडरी सोर्स ऑफ लाईट मध्ये आपल्याला काय सांगता येईल आता मून. आता आपल्या रोज संध्याकाळी चंद्र दिसतो चंद्राकडे पाहिल्यानंतर तो प्रकाशमान झालेला दिसतो परंतु तो प्रकाश तो त्याच्या स्वतःचा नसून तो सूर्यापासून घेतलेल्या लाईटचा परिणाम आहे. म्हणून आपल्याला
प्रकाशित झालेला दिसतो. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहत असताना आपल्याला बघा, पहिला काय आहे, द मून. मून काय करतो, सूर्याची लाईट आपल्याला देतो. त्यानंतर प्लॅनेट्स, काय तर प्लॅनेट्स. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लाईक ह्युमन, ॲनिमल. त्यानंतर प्लॅनेट्स आहेत, अशी विविध प्रकारचे आपल्याला काय करता येतं, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट सांगता येतात. आणि ह्याच्यातला मेन सोर्स किंवा मेजॉरिटी सोर्सेस ऑफ सेकंडरी सोर्सेस आहेत. म्हणजेच काय होतात, दीज सोर्सेस ऑफ लाईट रिफ्लेक्ट लाईट, काय करतात, रिफ्लेक्ट करतात. म्हणून आपल्याला काय होतात, ते प्रकाशमान झालेले दिसतात. दीज आर द एक्सटेंडेड सोर्सेस ऑफ लाईट आहेत. आणि आपल्या जगामध्ये किंवा इन आवर डेली लाईफ मेजॉरिटी सोर्सेस ऑफ लाईट आर सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट आहेत. आणि कमीत कमी काय तर प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट आहेत. म्हणजेच काय करतात, दुसऱ्याचा प्रकाश काय करतात, ते रिफ्लेक्ट करू लागतात. त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणतो. त्याच्यानंतर आता नाऊ वी सी अबाउट वेव्ह करंट. आता वेव्ह करंट पाहत असताना आपल्याला कधी कधी आपण आता एखाद्या पाण्याच्या पृष्ठभागावर एखादा दगड टाकला, शांत पृष्ठभागावर दगड टाकला तर रायफल तयार होतात किंवा वेव्ह तयार होतात. काय अशा प्रकारचे वेव्ह काय होतात, निर्माण होतात. काय होतात, हे सेंटर पासून अशा प्रकारचे वेव्ह आपल्याला निर्माण झालेले आढळतात. दीज वेव्ज ट्रॅव्हल्स काय होतात, आउटसाइड होतात. आणि ह्या सगळ्याच वेव्हचा आपण लोकेशन केला काही ठराविक वेळेनंतर. असं जर लोकेशन काढला, दिस इज द ग्रुप ऑफ पॉइंट्स किंवा सेट ऑफ पॉइंट्स विच मीट्स ॲट ए पॉइंट ॲट द टाइम टी. आणि दिस इज द Vt आहे. V is the speed of light and T is the time taken to travel wave. The location of these all the waves meet simultaneously at a point which are in the phase. अशा लोकेशनला आपण काय म्हणतो, वेव्ह करंट म्हणतो. म्हणजेच आता सांगितल्याप्रमाणे वॉटर वेव्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू when a stone is dropped over the surface. आणि surface waves are generated which travel outward from the point. ह्या पॉइंट पासून काय होतं, आउटवर्ड ट्रॅव्हल होतात where the stone touches the water. Water particles along the path of the wave. आता हे वॉटर पार्टिकल्स काय होतं, along the wave, खाली वर अप अँड डाऊन का होतात, इथं मूव्ह होतात. आणि अप अँड डाऊन परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस. त्याच्यानंतर आता याच्यातले दोन पार्टिकल घेतले तर काय होतात, विच आर इन द सेम फेज. कसे असतात, सेम फेज आहेत. इफ दे हॅव सेम व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस. And if they are at the same distance from the source as the waves are traveling symmetrically in all directions. आता हे काय झालं, हे सगळ्याच डिरेक्शनने पास होतात. Direction along the water surface, all particles along the circumference of the circle with center O will be the same phase. सगळ्याचा फेज कसा असेल, सारखा असेल. म्हणजे काय करता येतं, द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स. बघा, the locus of all the points
having the same phase बघा, having the same phase of a circle at a given instant. Same phase at a given instant. At a given instant, of time is called a waveform. This is the locus आहे बघा, हे लोकस आहे, ह्याला आपण वेव्हफ्रंट म्हणतो. आणि which are in the same phase at a given instant of time is called as a wavefront. Thus, wavefront is the locus. बघा, locus of all the points where waves starting simultaneously. बघा, हे सगळ्याच वेव्ह काय होतं, सायमल्टेनियसली स्टार्ट होतात फ्रॉम द पॉइंट ओ रीच ॲट ए गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. बघा, रीच ॲट ए गिवन इन्स्टंट ऑफ टाइम, टी टाइमला आहे पोचलेला आहे. ह्या सगळ्याच कलेक्शन ला आपण काय म्हणतो, वेव्हफ्रंट म्हणतो. इन केस ऑफ वॉटर वेव्स, द वेव्हफ्रंट्स आर सर्कल्स सेंटर्ड ॲट ओ. इकडे आहे सेंटर्ड ॲट ओ. The direction of propagation of wave, बघा, direction of propagation of wave is perpendicular to the wavefront, that is along the radii of the circle. The speeds with which the wavefront moves is the speed of the wave. Water waves are two-dimensional waves आहेत. कसे तर water waves कसे आहेत, two-dimensional waves आहे. आता आपल्याला दोन प्रकारचे वेव्ज आपल्याला माहित आहे, साऊंड वेव्ज आहेत, लाईट वेव्ज आहेत. आता बघा, साऊंड वेव्ज, आता वॉटर वेव्ज काय होतात, टू डायमेन्शनल आहेत, फक्त त्याचं काय होतं, अप अँड डाऊन व्हायब्रेट होतात. आता साऊंड वेव्ज पाहिलं किंवा लाईट वेव्ज पाहिलं तर हे काय तर थ्री डायमेन्शनल वेव्ज आहे. आता थ्री डायमेन्शनल वेव्ज म्हणल्यानंतर काय होतं, which propagates in all directions, सगळ्याच दिशेने प्रोपोगेट होतात. आता हे प्रोपोगेट झाल्यानंतर in all directions away from the source and propagate in 3D, तीन डायमेन्शन मध्ये होतात. such waves are called spherical wave. आता as we know, light, तथा सोर्स ऑफ लाईट म्हणल्यानंतर आपल्याला काय सांग करायचा. आता इथं आपण एक पॉइंट सोर्स घेऊ. दिस इज द पॉइंट सोर्स विच इमिट्स लाईट इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. म्हणजे तो काय, हे का होतं, ह्या दिशेने वेव्ह मीट करते, ह्या दिशेने वेव्ह मीट करते, ह्या दिशेने करते, ह्या सगळ्याच दिशेने इमिट करते. अशा प्रकारे इमिट झालं आणि ह्या सगळ्याच थोड्या वेळानंतर काही टाइम ॲट इन्स्टंट टाइम टी लोकेशन घेतलं तर आपल्याला काय मिळतं, डिसलोकेशन किंवा डिसलोकस गिव्स द वेव्हफ्रंट अँड विच ऍक्ट्स ॲज ए स्पियर. स्पियर म्हणजे काय आहे, ऑल पॉसिबल डिरेक्शन, सगळीकडे प्रोपोगेट होतात. त्याला आपण काय म्हणतो, स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणतो किंवा स्पेरिकल वेव्ह म्हणतो. म्हणजेच तिथे आपल्याला काय सांगता येतं, पॉइंट सोर्स इमिट्स, काय होतं, पॉइंट सोर्स इमिट्स स्पेरिकल वेव्हफ्रंट. काय होतं, स्पेरिकल वेव्हफ्रंट. हे एक प्रकार झाला कशाचा, वेव्हफ्रंटचा. दिस इज द लोकस आहे. The waveforms are surfaces passing through all points
having the same distance from the source and having the same phase. हे कसं आहे, सगळं सारखंच आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला स्पेरिकल वेव्ह फ्रंट, स्पेरिकल म्हटल्यानंतर काय सांगते आपल्याला, कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात. काय असतात तर कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दिस इज ए स्पेरिकल वेव्ह फ्रंट. दिस इज ए स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे, त्याला आपण स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला सम पार्ट ऑफ द स्पेरिकल वेव्ह फ्रंट इन द डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह वी गेट ए प्लेन वेव्ह फ्रंट. काय म्हणतात आपल्याला, काय अशा प्रकारचं प्लेन वेव्ह फ्रंट मिळतं. काय म्हणतात आपल्याला, प्लेन वेव्ह फ्रंट मिळतं. दिस इज द पार्ट ऑफ कशाचं, स्पेरिकल वेव्ह फ्रंट ऍट कुठं असेल तो फायनाईट टाइम असेल किंवा फायनाईट डिस्टन्स. आपल्याला काय म्हणतं, दिस इज ए प्लेन वेव्ह फ्रंट मिळालं आणि ह्याला आपण काय म्हणतो, प्लेन वेव्ह फ्रंट म्हणतो. आणि अशा प्रकारे आपल्याला पार्ट ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट किंवा क्रॉस सेक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट गिव्स द किंवा द वेव्ह फ्रंट ऍट फायनाईट इनफायनाईट डिस्टन्स गिव्स द प्लेन वेव्ह फ्रंट. हे काय आहे, क्रॉस सेक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. आणि दिस इज द प्लेन वेव्ह फ्रंट. आणि प्लेन वेव्ह फ्रंट हा का असतो, इनफायनाईट डिस्टन्स वर पार्ट ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट असतो. द arrows are perpendicular to the spherical wave front and show the direction of propagation of light किंवा direction of propagation of the wave. The wave front shown in the figure correspond to the diverging beam. बघा आता हे डायव्हर्जिंग बीम म्हणजे एकमेकापासून जाणारे, म्हणजे जसं शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी एकमेकापासून दूर जातात त्याला आपण काय म्हणतो, डायव्हर्जिंग बीम म्हणतो. आणि दिस इज द करस्पॉन्ड टू, ते काय तर वेव्ह फ्रंट शोन इन द फिगर करस्पॉन्ड टू द डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. We can similarly have the wave front corresponding to a converging. आता कॉन्व्हर्जिंग म्हणल्यानंतर आपल्याला काय सांगता येतं, जसं शाळा भरल्यानंतर काय होतात, सगळे विद्यार्थी एकत्र येतात त्याला कॉन्व्हर्जिंग म्हणतात. शाळा सुटल्यानंतर सगळे विद्यार्थी एकमेकापासून दूर होतात त्याला आपण डायव्हर्जिंग म्हणतो. म्हणजे तर आपल्याला कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग असे दोन प्रकारचे लाईट पासिंग थ्रू होतात. आता आपल्याला कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट मिळते तिलापासून आपल्याला लेन्स पासून, बघा का हे स्लीट आहे किंवा लेन्स आहे याच्यापासून आपल्याला काय मिळतंय, कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट मिळते. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट मिळतो. काय मिळतो, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणतो. लिनियर सोर्स ऑफ लाईट इमेज सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणजे आपण वेव्ह फ्रंटचे तीन प्रकार पाहिले. कोणतं, स्पेरिकल म्हणजे कोणता आहे, आता याच्यामध्ये आपल्याला पॉइंट सोर्स इमेज स्पेरिकल वेव्ह फ्रंट. त्याच्यानंतर दुसरा आहे प्लेन वेव्ह फ्रंट. प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजेच काय आहे, इट इज अ पार्ट ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट ऍट इनफायनाईट डिस्टन्स. बघा, the part of spherical wave front which will appears to be a plane surface with the direction of propagation perpendicular to it called a plane wave front as shown in above figure. The arrows which are parallel corresponding to parallel beam of light shows the direction of propagation of linear source of light. बघा, emits cylindrical
वेव्हफ्रंट असे 3 प्रकारचे वेव्हफ्रंट आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर हायजेन्स प्रिन्सिपल. हायजेन्स प्रिन्सिपल पाहत असताना आपल्याला सांगता येतं बघा, जसं आता आपण पाहिलेलं आहे काय आहे, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजेच काय आहे, विच गेट्स फ्रॉम द रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ड्यू टू सोर्स विच इज इन्सिडंट ऑन ए सरफेस. त्याच्यावर पडल्यानंतर आता ह्या बोर्डावर प्रकाश पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतं, ते आपल्याला लाईट दाखवतं. म्हणजे काय झालं, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि सूर्यापासून मिळणारे काय आहे, प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. अशाच प्रकारचे आपल्याला काय सांगता येतं, हायजेन्स प्रिन्सिपल डिटरमाइन द शेप ऑफ ए वेव्हफ्रंट. बघा, हायजेन्स प्रिन्सिपल काय सांगतं आपल्याला, शेप ऑफ वेव्हफ्रंट ॲट एनी इन्स्टंट time t given its shape at an earlier time. आता आपण काय माहिती आपल्याला, दिस इज द सोर्स ऑफ लाईट आहे. काय आहे, दिस इज द सोर्स ऑफ लाईट आहे विच इमिट्स लाईट. आता ह्या सोर्सवरच किंवा हा वेव्हफ्रंट आहे, ह्या वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट बघा, आता प्रत्येक पॉइंट काय बनायचं होतं, विच इमिट. आता इथून काय होतं, काही लाईट इमिट होते, इथून देखील काय होतं, each and every point on this wavefront acts as a secondary source of light. The secondary source of light आता याच्यापासून देखील काय होतं, लाईट इमिट होते, याच्यापासून देखील आपल्याला अशा प्रकारचं स्पेरिकल वेव्हफ्रंट इमिट होतं, अशा प्रकारचं स्पेरिकल वेव्हफ्रंट इमिट होतं. म्हणजेच काय झालं, these all points acts as a secondary source of light. आणि या सगळ्याचा एनवलप तयार केला, सेकंडरी वेव्हलेट्स आहे त्याचा एनवलप तयार केला, तर आपल्याला काय मिळतं, ते सेकंडरी वेव्हफ्रंट मिळतं. काय मिळतं, सेकंडरी वेव्हफ्रंट मिळतं. त्यालाच आपण काय म्हणतो, हायजेन्स प्रिन्सिपल. काय म्हणतो आपण, हायजेन्स प्रिन्सिपल. म्हणजे काय सांगता येतं, each point on a wavefront acts as a secondary source of light emitting secondary light waves called wavelets in all directions which travel with the speed of light in the medium. The new wavefront can be obtained by taking the envelope. आता काढल्याप्रमाणे envelope of the secondary wavelets traveling in the forward direction and is thus the envelope of the secondary wavelets is forward direction. फक्त फॉरवर्ड डिरेक्शन नाही, आता तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे हे फॉरवर्ड डिरेक्शन घ्यायचं. बॅकवर्ड डिरेक्शन म्हणजे काय आहे, बॅकवर्ड दिशेने लाईट ट्रॅव्हल होत नाही. लाईट ट्रॅव्हल्स ऑर प्रोपोगेट ओनली इन द फॉरवर्ड डिरेक्शन. आणि दिस इज द सेकंडरी वेव्हफ्रंट आहे. दिस इज द एनवलप ऑफ सेकंडरी वेव्हलेट्स आहे. तर आपल्याला काय मिळतं, सेकंडरी वेव्हफ्रंट मिळतं. आणि दिस वेव्हफ्रंट वी गेट ओनली इन द फॉरवर्ड डिरेक्शन. The wavelets traveling in the backward direction are ineffective. कसे असतात, ineffective असतात. त्याच्यानंतर हायजेन्स कन्स्ट्रक्शन. आता हायजेन्स कन्स्ट्रक्शन पाहत असताना आपल्याला आता मी काढल्याप्रमाणे काय सांगितलं, का हायजेन्स कन्स्ट्रक्शन म्हणजे आता if we know the shape and size of a wavefront किंवा कोणता वेव्हफ्रंट आहे माहित असेल, तर at later instant of time we can determine the shape and size of वेव्हफ्रंट. त्याला आपण काय म्हणतो, हायजेन्स कन्स्ट्रक्शन म्हणतो.
आता हायचेन्स कन्स्ट्रक्शन मध्ये आता आपण काय करतो का, दिस इज द वेव्ह फ्रंट आहे, काय आहे, वेव्ह फ्रंट आहे. आणि आता हे काय आहे, दिस इज द पार्ट ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट आहे. ह्या प्लेन वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट काय म्हणायचं होतं, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हे कोण सांगितलं आपल्याला, हायजननं सांगितलं. हायजनच्या प्रिन्सिपलनं काय सांगितलं आहे, each and every point on the wavefront acts as a secondary source of light. अशा प्रकारे आपल्याला काय म्हणतात, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट किंवा सेकंडरी वेव्हलेट्स इमिट होतात. आणि सेकंडरी वेव्हलेट्स इमिट झाल्यानंतर त्याचा एनालॉग घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं, सेकंडरी वेव्ह फ्रंट मिळतं. हेच काय मिळालं आपल्याला, हायजन्स कन्स्ट्रक्शन फॉर प्लेन वेव्ह फ्रंट. यासाठी प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजेच आपल्याला प्लेन वेव्ह फ्रंट पासून आपल्याला काय मिळतं, प्लेन वेव्ह फ्रंटच मिळतात. ह्याच्यामध्ये हे जर पाहिलं तर आपल्याला इथं दिस इज द VT आहे, V इज द स्पीड ऑफ लाईट आहे, अँड T इज द टाइम टेकन आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट ऍट टाइम T इज इक्वल टू 0 सुरुवातीचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिस इज द सेकंडरी वेव्हलेट्स आहे. बघा काय आहे, सेकंडरी वेव्हलेट. आणि हे कव्हरला आपण काय म्हणतो, सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हणतो. काय म्हणतो, वेव्ह फ्रंट आफ्टर टाइम T कॅन डिटरमाइन द शेप अँड साइज. तर आपण सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हणलेला आहे, हा आफ्टर टाइम T आहे. किती आहे, आफ्टर टाइम T. हे सुरुवातीला हा असेल आणि इथं आपल्याला ए डॅश बी डॅश हे सेकंडरी वेव्ह फ्रंट मिळालेलं आहे. वी हॅव शोन ओनली द वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डिरेक्शन. फक्त आपण फॉरवर्ड डिरेक्शन दाखवू शकतो. आणि बॅकवर्ड प्रोपोगेशन ऑफ लाईट इज इनइफेक्टिव्ह, देअरफॉर कॅनॉट शो द backward wavelengths किंवा wavefront. The wavelets will be in the form of hemisphere. बघा wavelets in the form of hemispheres आहे, with radius VT आहे, with radius VT. And at a later time T, the envelope of all these wavelets are hemispherical wavelets and will be the plane A dash B dash, plane wavefront A dash B dash as shown in the figure. अशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे. अशाच प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ काय सांगता येईल, स्पेरिकल वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंट मध्ये आपल्याला काय सांगता येईल, स्पेरिकल वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंट बघत असताना आपल्याला काय सांगतात बघा, दिस इज द सोर्स ऑफ लाईट पॉइंट, सोर्स आहे विच इमिट्स स्पेरिकल वेव्हफ्रंट. बघा हे काय आहे, स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. काय आहे, स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. हायजनच्या प्रिन्सिपलनुसार काय सांगता येतं आपल्याला, each and every point on the wavefront acts as a secondary source of light which emits secondary wavelets. काय करतं, सेकंडरी वेव्हलेट्स इमिट करतो. अशा प्रकारे हे सेकंडरी वेव्हलेट्स आहेत. आणि ह्या सेकंडरी वेव्हलेट्सचा जर आपण एनालॉग घेतला, कव्हर घेतला, तर आपल्याला काय मिळतं, सेकंडरी वेव्हफ्रंट मिळतं. काय मिळतं, सेकंडरी वेव्हफ्रंट मिळतं. म्हणजेच आपल्याला तिचं नेचर आणि शेप माहिती झालं तर त्याच्यापासून आपण काय करू शकतो, वेव्हफ्रंट काढू शकतो. ह्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, हायजन्स कन्स्ट्रक्शन म्हणतो. काय म्हणतो,
हायजन्स कन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये आपण दिस इज द सोर्स आहे, each and every point on this wavefront acts as a secondary source of light which emits secondary wavelets. आता याच्यातलं अंतर पाहिलं तर काय असेल, vt असेल, v द स्पीड ऑफ लाईट आहे आणि ते इथं टाइम. म्हणजेच द पोझिशन ऑफ ए स्पेरिकल वेव्हफ्रंट ऍट टाइम t इज इक्वल टू 0 EB आहे. EB तर काय आहे, t इज इक्वल टू 0 टाइमला आहे. द वेव्हलेट्स इमिटेड इन द फॉरवर्ड डिरेक्शन, बघा इथं फॉरवर्ड डिरेक्शन काय तर वेव्हलेट्स इमिटेड आहेत विच आर इन द फॉरवर्ड डिरेक्शन. Emitted in the forward direction by points on AB will be the hemisphere. Hemisphere मध्ये आहे with the radius VT and their analog will be the spherical surfaces A dash B dash as shown in figure. This is the काय आहे, secondary wavefront आहे at time T. त्यानंतर सेकंडरी वेव्हलेट्स आहेत, ते काय तर सेकंडरी वेव्हलेट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे काय सांगतात आता, दिस इज द सेकंडरी सोर्स आहे, काय आहे, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. अशा प्रकारे आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट पाहिलेलं आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.